नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण गोल गळ्यावरती पॅच डिझाईन कशी काढायची ते बघणार आहोत, तेही खूप सोप्या पद्धतीने। त्याच्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती पण नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। आता काय होतं, आपण एखाद्याला डिझाईनचे गळे आवडत नाहीत, गोल गळाच आवडतो त्यांना, मग त्याच्यासाठी काय करायचं, गोल गळ्यावरती आपण पॅच लावून ब्लाऊज शिवू शकतो। तो कसा शिवायचा ते बघणार आहेत। गळा तुमचा पाठीमागील गळा रुंदी कमी असेल, गळा उंची जर कमी असेल तरीही सुद्धा आपण गोल गळ्यावरती पॅचची डिझाईन लावून परफेक्ट असा काठ पदराच्या साडीवरती पॅच वर्कचा ब्लाऊज शिवू शकतो। त्याच्यासाठी काय करायचं, आपण आता मी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, तर असंच तुम्ही कॅनव्हासवरती गळा काढताना अशी पद्धत वापरायची। आता बघा, इथं तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्ही ही मापे घेऊ शकता। म्हणजे मी इथं 12.5 घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्यायची आहे। आता आपण गळा रुंदी घेऊयात। आता आपण गळा रुंदी 2 घ्यायची इथं, कारण हा छोटा माप आहे आपला। तुम्हाला जर गळा रुंदी घ्यायला जमत नसेल, म्हणजे कुठल्या साईजसाठी किती गळा रुंदी घ्यायची, शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, हा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती मी तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्यामध्ये सर्व प्रकारच्या साईजसाठी गळा रुंदी किती घ्यायची, मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचं हे पूर्णपणे त्यावरती आहे। तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती समजेल। आता बघा, 2 इंच घेतलेली आहे, तर आपण गळ्याची उंची घेऊया। पाठीमागील आपण गळ्याची उंची घेऊया 8 आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा म्हणजे 8.5 इंच घेऊयात। ज्या ठिकाणी आपण 8.5 घेतलेला आहे तिथं पण आपण 2 इंच अशा प्रकारे घ्यायचं। बघा, तुम्ही वरती घेतलं ना माप, खालच्या पण साईडला माप घ्यायचं, कारण वरती आणि खाली व्यवस्थित यावं याच्यासाठी दोन्ही मापं घ्यायची। आणि आपण इथं गोलमध्येच पॅचची डिझाईन काढणार आहोत, तेही खूप सुंदर सहज कोणालाही जमेल अशी। आता आपण 1 इंचचा आकार द्यायचा आणि गोल आकार देऊन घ्यायचा ब्लाऊजला आपल्या। अशा प्रकारे हा गोल आकार देऊन झाल्यानंतर आता आपण पॅचसाठी आकार देऊयात। आता काय करायचं, आपल्याला कुठला आकार पाहिजे आहे 1.5 इंचावरती मार्क करत, आता बघा इथं आपला गोल आकार आहे, आपण कुठलीही डिझाईन देऊ शकतो। कुठलाही जर पॅचचा तुमचा आतला गळा वेगळा असेल तर बाहेरची डिझाईन कुठलीही देऊ शकतो। आता आपण बघा इथं काय करायचं, सहज पद्धतीनं अगोदर असं थोडंसं खाली जायचं, अगोदर आपण मार्क करूयात आणि मग बघा अशा प्रकारे तुम्ही पॅच लावून घेऊ शकता। असा तुम्हाला जो आवडलेला आहे गळा तो तुम्ही इथं काढू शकता। आपला हा गळा गोलच आहे, फक्त आपण बाहेरच्या साईडने आकार दिलेला आहे। इथून पूर्ण आपला असा पॅच येईल आणि तो पॅच एकदम खालीपर्यंत असल्यामुळे तो खूप छान दिसतो। बघा अशा पद्धतीने तयार आहे। आता आपण हे आतला गळा कट करूयात, म्हणजे आपल्याला बाहेरचा पॅच आपल्याला कसा आला आहे ते समजून येतं। तुम्हाला जर असेच गळ्याचे आकार कसे कट करायचे असतील तेही मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। म्हणजे हे बघा, आता आपण हे कट करून घेतलेला आहे। हा आपला पॅच अशा प्रकारे तयार झालेला आहे। बघा, आपला गोलच गळा आहे, पण पॅच आपला व्यवस्थित असा तयार झालेला आहे। बघा, अशाच प्रकारचे जर तुम्हाला गळ्याचे कसे आकार कट करायचे ते जमत नसेल तर मी माझ्या चॅनलवरती एकदम सोप्या पद्धतीनं अंतर घेऊन मोजमाप घेऊन एकदम व्यवस्थित गळ्याला आकार कसे कट करायचे ते 15 प्रकारचे आकार आहेत ते तुम्ही बघू शकता। आणि अशा प्रकारे तुम्ही पॅचवर्कचेही ब्लाऊज शिवू शकता। खूप छान असा गळ्याला आकार आलेला आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।